जय हिंद मित्रांनो, दी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मी गंगाधर सुरसे, एक्स आर्मी, छत्रपती संभाजीनगर। तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। ज्या उत्सुकतेने तुम्ही वाट बघत होतात अग्निवीर भरतीची, तर ती आलेली आहे आणि आजपासून म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून तिचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर आज आपण जाणून घेऊया की भरपूर विद्यार्थ्यांना संभ्रम असतो की पात्रता काय असेल, उंची काय असेल, शैक्षणिक पात्रता काय असेल, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असेल। तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ। तर पहिले तर आपण जागा किती त्या जाणून घेऊ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते ट्रेड आहे, पात्रता काय असणार आहे, उंची किती असणार आहे, फॉर्म कुठे भरावा, चलन काय असणार आहे, अर्ज, शेवटची तारीख काय असणार आहे, परीक्षा कधी असणार आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि कट ऑफ। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे। तर सर्वप्रथम जागा अजून निश्चित झालेल्या नाही, तरी पण आपण जर बघितलं तर जवळजवळ 300 ते 400 जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये असणे अंदाजित आहे, पण अजून काही ठरवलेलं नाही। त्याच्यानंतर आपण जर बघितलं ट्रेड, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जीडी, त्याच्यानंतर टेक्निकल आणि क्लर्क, एसकेटी, ट्रेड्समन 10वी पास, ट्रेड्समन 8वी पास असे ट्रेड त्याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर आपण जर पात्रता बघितली तर जीडी साठी मिनिमम पात्रता ही 10वी पास आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 45% असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर टेक्निकल जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही शाखेतून तुम्ही 12वी पास, 60% 12वी पास असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ट्रेड्समन हा 10वी पास असणं गरजेचं आहे आणि जो दुसरा ट्रेड्समन आहे तो 8वी पास असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये टक्केवारीची अट नाही। आणि टेक्निकलमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, इंग्लिश हे विषय असणं गरजेचं आहे, 12वी पास असणं गरजेचं किंवा 10वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन म्हणा किंवा मग तुम्ही जो ऑटोमोबाईलचा कोर्स केलेला आहे त्याच्यामध्ये ITI करणं गरजेचं आहे। तुम्ही 10वी पासवर सुद्धा टेक्निकलचा फॉर्म भरू शकतात, पण त्याला अट अशी की तुम्ही ITI केलेलं असावं। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर उंचीचं भरपूर मुलांना डाऊट्स असतात। तर जीडीची हायेस्ट जी उंची आहे ती मॅक्सिमम उंची 168 सेंटीमीटर आहे। त्याच्यानंतर टेक्निकलचं जर बघितलं तर टेक्निकलसाठी 167 सेंटीमीटर उंची आहे आणि क्लर्क आणि एसकेटी साठी जर आपण बघितलं तर 162 सेंटीमीटर उंची ठरवलेली आहे। त्याच्यानंतर ट्रेड्समन 10वी पास असो किंवा 8वी पास या दोघांची जी उंची आहे ती 168 सेंटीमीटरच असणार आहे। पुढे जर आपण गेलो तर फॉर्म कुठे भरावा, तर फॉर्म बघा, सर्वप्रथम तुम्ही पुण्याला फॉर्म भरावा, त्याच्यानंतर मुंबईला फॉर्म भरावा, पण तिथं राहण्याची येण्या जाण्याची थोडी परेशानी आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर नागपूर आणि कोल्हापूर असं तुम्ही फॉर्म टाकू शकता। त्याच्यानंतर चलन आपल्या सर्वांना माहीतच आहे, 250 रुपये चलन आहे आणि अर्ज हे 13 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेले आहे। त्याच्यानंतर शेवटची तारीख जर आपण बघितली तर 22 मार्च 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। त्याच्यानंतर परीक्षा ही एप्रिलच्या 4थ्या वीकमध्ये निर्धारित केलेली आहे, पण ती होईल की नाही होईल, कारण की मध्ये लोकसभेची इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजेच पोस्टपोन होऊ शकतं मागं पुढं, तर ते निवडणुकीमुळं अभ्यासक्रमाची डेट ही परीक्षेची डेट ही मागे पुढे होऊ शकते। त्याच्यानंतर अभ्यासक्रम जर आपण बघितला तर जीडीला टोटल 50 प्रश्न असतात 100 मार्कासाठी। तर जीडीमध्ये जीके 15 प्रश्न, जीएस 15 प्रश्न, रिझनिंग 5 प्रश्न आणि मॅथचे 15 प्रश्न, म्हणजे असे टोटल 50 प्रश्न 100 मार्कासाठी असतात आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25% असतील। त्याच्यानंतर आपण जर बघितलं टेक्निकलचा पेपर हा 200 मार्काचा असतो आणि जीके 10 मार्काला असतं, मॅथ 15 मार्काला, जीकेचे 10 प्रश्न असतात, मॅथचे 15 प्रश्न असतात, फिजिक्सचे 15 प्रश्न असतात, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न असतात। तर टोटल हे 200 मार्काला पेपर असतो। त्याच्यानंतर एसकेटी आणि क्लर्क हा सुद्धा 200 मार्काचा पेपर असतो।
जीकेचे 5 प्रश्न असतात, जीएसचे 5 प्रश्न असतात, मॅथचे 10 प्रश्न असतात, कॉम्प्युटर सायन्सचे 5 प्रश्न असतात आणि इंग्लिशचे 25 प्रश्न असतात. म्हणजेच जर आपण टेक्निकल आणि एसकेटी क्लर्क जर बघितलं तर यांचा एका प्रश्नाला 4 मार्क असतात आणि त्यांचे निगेटिव्ह मार्किंग एक प्रश्न जर चुकला तर तुमचा 1 मार्क कमी होतो. त्याच्यानंतर ट्रेड्समन जर आपण बघितलं तर ट्रेड्समनचा आणि जीडीचा जो अभ्यासक्रम आहे तो सेम आहे. जीकेचे 15 प्रश्न, जीएसचे 15 प्रश्न, रिझनिंगचे 5 आणि मॅथचे 15, म्हणजे असेच 50 प्रश्न असतात 100 मार्कासाठी. जर आपण पुढे बघूया की कट ऑफ जर मागच्या वर्षीचा अंदाज जर आपण घेतला तर कट ऑफ हा जीडीचा 35 ते 45% जाण्याचे चान्सेस आहे. ट्रेड्समनचा कट ऑफ जर आपण बघितला तर सेम 35 ते 45च आहे. क्लर्कचा जर आपण बघितला तर 45 ते 55% जाण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीच्या अंदाजानुसार आणि जीडी महिला 35 ते 45% जाण्याचे अनुमान आहे. तर मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवला होता की जे पण लेखी पास होईल, मेडिकल पास होईल त्याचे 99% चान्सेस राहील सिलेक्शन होण्याचे. तर याच्यामध्ये भरपूर मुलांना अपॉर्च्युनिटी असते. एनसीसी वाले झाले, त्याच्यानंतर टेक्निकलवाले झाले, ज्यांनी ITI वगैरे केलेले त्यांना ॲडिशनल मार्क भेटतात. तर अशा मुलांनी आवर्जून ट्राय करावं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलेलं आहे. NCCच्या मुलांसाठी आपण 50% डिस्काउंट देणार आहे आर्मीच्या बॅचसाठी. त्याच्यानंतर अनाथ मुलांसाठी ज्यांचे आई वडील नाही आहे अशा मुलांना आपण फ्रीमध्ये ॲडमिशन देणार आहे. आणि त्याच्यानंतर जे सिल्लोड तालुक्यातलं अंधारी गाव आहे इथल्या मुलांसाठी 60% डिस्काउंट देण्यात येणार आहे. तर ह्या संधीचा तुम्ही आवर्जून फायदा घ्यावा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या अकॅडमीचं नाव आहे दी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर. आणि नक्कीच याच्यापेक्षा दुसरा व्हिडिओ तुम्हाला बिलकुल चांगला असणार आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद.